मेटे बीड लोकसभेची जागा लढण्यासाठी इच्छुक आहेत. ज्योती मेटेंनी मुंबईमध्ये शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळते. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे या बीड लोकसभेसाठी इच्छुक आहेत अशी माहिती मिळते आणि त्यांनी शरद पवारांची मुंबईमध्ये भेट घेतलेली आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय. ज्योती मेटे बीड लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक आहेत आणि याच जागेसाठी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. मुंबईमध्ये ही महत्त्वपूर्ण भेट झालेली आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे बीड लोकसभेची जागा लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यामुळेच त्यांनी मुंबईमध्ये शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि आपली इच्छा त्यांनी त्यांच्याकडे बोलून दाखवलेली आहे. ज्योती मेटेंनी मुंबईमध्ये शरद पवारांची भेट घेतलेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहताय. ज्योती मेटे या बीड लोकसभेसाठी इच्छुक आहेत. अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अभिजित, दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शरद पवारांची मुंबईत आज सकाळी भेट घेतली असल्याची माहिती मिळते आणि बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा देखील शरद पवारांकडे ज्योती मेटे यांनी व्यक्त केल्याची माहिती मिळते. आणि लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात ज्योती मेटे जे आहेत ते ऑफिशियली प्रवेश करतील अशी देखील सूत्रांची माहिती जी आहे ती आपल्याला कळते. आपल्याला माहिती आहे की 20 तारखेला पुण्यात लोकसभेसंदर्भात शरद पवारांनी बीड लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलवली आहे आणि याच वेळी मराठवाड्याचे दोन मोठे नेते खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येतील असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जात होता आणि त्यातलं एक नाव जे आहे ते ज्योती मेटेंचं कळते आणि त्यांचा लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश देखील होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. आणि जी प्राथमिक माहिती मिळते आज मुंबईत सकाळी खरं तर ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे आणि लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा देखील ज्योती मेटे यांनी बीड लोकसभेसाठी जे आहे ते बोलून दाखवलेली आहे. पण ऑफिशियली जी आहे ती माहिती लवकरच बाहेर येईल आणि पक्ष प्रवेश देखील ज्योती मेटेंचा लवकरच होणार आहे. खरं तर शरद पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा काही दिवसांपूर्वी ज्योती मेटे यांनी बोलून दाखवली होती आणि त्या अनुषंगानं ही जी भेट आहे पुण्यातील मुंबईतील जे सिल्वर ओक निवासन आहे शरद पवारांचं त्या ठिकाणी ही भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आणि लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होईल. खरं तर 20 तारखेला पुण्याच्या राष्ट्रवादी कार्यालय आहे तिथं लोकसभा बीड लोकसभा मतदारसंघाची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. आणि या बैठकीनंतर कुठले मराठवाड्याचे दोन मोठे नेते खरं तर पक्षप्रवेश करतात शरद पवारांसोबत येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर जी प्राथमिक माहिती मिळते त्यात ज्योती मेटे यांनी आज भेट घेऊन शरद पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा देखील व्यक्त केलेली आहे. नक्कीच. धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.